उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून सर्व मंत्र्यांच्या मागील 1.5 वर्षांच्या कामाचा अहवाल मागवण्यात आलाय। खासदार नारायण राणे यांच्या 74व्या वाढदिवसानिमित्त कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर कार्यक्रम होईल। त्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, रवींद्र चव्हाण यांच्यासह सिने अभिनेते संजय दत्त आणि सोनू निगमही येणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही जनभावना आहे असं वक्तव्य केलं होतं। त्याला संजय राऊतांनी उत्तर दिले। फडणवीसांनी जनभावनेचा अर्थ सांगावा। नांदेडमध्ये जनभावना नव्हती, पंढरपूरमध्ये नव्हती असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांना सवाल उपस्थित केला आहे। महाराष्ट्र विधिमंडळाची अंदाज समिती आज नांदेड दौऱ्यावर होते। समितीचे सदस्य सदाभाऊ खोत यांनी परिवहन महामंडळाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली। यावेळी त्या ठिकाणी असलेले विभाग नियंत्रक यांनी पलायन केल्याचं समोर आलंय। त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी करणार असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले। ज्या ठिकाणी खड्डे नाही त्या रस्त्यांची पण यात नोंद केली आहे। रस्त्यावर खड्डे भरायचं काम ठेकेदाराचं आहे की महापालिकेचं आहे? ठेकेदार काम करत नाही, चौकशी झाली पाहिजे असं काँग्रेस गटनेता अशरफ आझमी यांनी विधान केलंय। शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी नुकतीच विभागीय संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, लोकसभा संपर्क प्रमुख यांच्यासोबत ऑनलाईन बैठक घेतली। स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने नियोजन पक्षाची संघटन रचना अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या। नांदेड शहरात अवैध हत्यारं आली आहेत। येथील गुन्हेगार गुन्हा करून तेलंगणा, कर्नाटकात पळून जात आहे। नांदेड शहरात झडती घेतल्यास 2000 बंदुका आढळतील। या शहरावर कुणाचाच वचक राहिलेला नाही अशी टीका शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी केली। समरजित सिंह घाडगे यांनी भाजपात प्रवेश केला। यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांचं भाजपात स्वागत करतो। राजेंच्या नेतृत्वात सर्व कार्यकर्ते मिळून देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागतील असा आशावादही व्यक्त केला। पुण्यात आमदार गोपीचंद पडळकरांच्या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। पुणे पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकरांची बाईक रॅली अडवली। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। शिंदे हे दुसरे खराते, त्यांनी त्यांच्या आश्रमशाळेतील अनेक मुलींचं आयुष्य खराब केले असा आरोप गायकवाडांनी केला। महायुती सरकारमार्फत होणारा विकास स्थानिकांसाठी, जिहादी रोहिंग्यांसाठी नाही। मी मंत्री झालो तेव्हाच सांगितलं होतं जिहादमुक्त किनारपट्टी करणार असं मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय। शर्मिला ठाकरे यांनी नवी मुंबई महापालिकेतील मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं। यावेळी त्यांनी पक्षाला अनेक वर्षांनी कार्यालय मिळाल्याचं समाधान व्यक्त केलं। शर्मिला ठाकरे यांनी खरात प्रकरणावरून पहिल्या वर्गाला खडेबोल सुनावलेत। नशिबात जे लिहिलंय ते तुम्हाला मिळेल, त्यासाठी कुठल्या भोंदूबाबाकडे जायची गरज नाही असं वक्तव्य शर्मिला ठाकरेंनी केलं। एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेत सध्या जाहीर करण्यात आलेल्या संपर्क प्रमुख यादीतही अनेक आमदार खासदारांची नावं पाहता त्यांना स्वतःचा मतदारसंघ बघून संपर्क प्रमुख असलेल्या जिल्ह्याची आणि लोकसभा मतदारसंघाची देखील जबाबदारी बघावी लागणार आहे। सगळ्यांच्या कामांचा आढावा स्वतः एकनाथ शिंदे घेतात। बीडचे खरात कनेक्शनच्या नावानं निनावी पत्र समाज माध्यमांवर व्हायरल केल्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा खोसरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कुठलाही पुरावा नसताना निनावी पत्र व्हायरल करून बदनामी करून राजकारण केलं जातंय। पत्र व्हायरल करणाऱ्याविरुद्ध मानहानीचा दावा करणार असंही त्या म्हणाल्या। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखानं अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। बारामती पोटनिवडणुकीतून 5 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली। यामध्ये बारामतीतील 4 तर पंढरपूरच्या एकाचा समावेश आहे। नाशिक शहरातून कॉर्पोरेट जिहाद समोर आला। एका कंपनीमध्ये मुलींना टार्गेट करून लैंगिक शोषण करून त्यांचं धर्मांतर करण्यात आलं असा दावा गोपीचंद पडळकरांनी केलाय। वांद्रे पश्चिम येथील पालिकेचे भूखंड खासगी संस्थेच्या घशात घातले गेले असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे।